नमस्ते श्री स्वामी समर्थ. तर आज होता शनिवार, म्हणून मी गेलेली हनुमान देवाच्या मंदिरात. रोजच्या प्रमाणे आज पण मी उठली होती उशिरा. गणू तर काय उठत नाही, मीच त्याला उठवते. आज उशीर झाला म्हणून मी कशी भाजी केली माहिती आहे तुम्हाला? डायरेक्ट कुकरमध्येच केली. काय माहिती चांगली झाली असणार की नाही, पण ते वटाणे पूर्ण सार झालेले. नंतर असं वाटलं जाऊन दे, डबा तर दिला ना गणूला, तो काय आता ओरडणार नाही. भाजी कशी पण झाली तर तो ॲडजस्ट करणारच. रात्री ना भाकरी खूप जास्त झालेल्या, मग मी भाजी आणि भाकरी खाल्ली आणि गणूला चपात्या करून दिल्या. आम्ही तिकडे राहतो ना, तिकडे असं छोटंसं हनुमानचं मंदिर आहे. 1-2 शनिवारी ना मी गणूला पण घेऊन गेली, पण ह्या शनिवारी त्याला सुट्टीच नव्हती. मग मी एकटीच गेलेली. पहिला मी इकडे दुकानात गेली, पण इकडे ते दुकानवाले काकाच नव्हते. काय माहिती कुठे गेले. मी 5 मिनटं त्यांचा वेट केला, पण ते काय आले नाही. मग मी तिथून निघाली. मला ना मंदिरात जायला फार आवडतं. गुरुवारी पण मला ना स्वामी समर्थांच्या मठात जायचं असतं, पण ते मंदिर आहे ना हायवेवर आहे. पण मी दर शनिवारी हनुमान देवाच्या मंदिरात येते. आणि हे मंदिर आहे ना असं छोट्याशा जागेत केलंय, पण खूप सुंदर आहे. पहिला इकडे गेल्यावर आहे ना आपल्याला इथे पिंपळाचं झाड पण दिसतं, आणि त्या मंदिराच्या बाजूला अशी गणपतीची छान अशी मूर्ती पण आहे. त्याच्या बाजूला शंकर देवाची पण मूर्ती आहे, आणि मधी हनुमान देवाची मूर्ती आहे. हनुमान जयंतीला ना इकडे भंडारा पण असतो, आणि ह्या मंदिराचे भट काका पण एवढे चांगले आहे ना. आज मी सकाळी गेली म्हणून इकडे गर्दीच नव्हती, नाहीतर मी दुपारी किंवा संध्याकाळी आली ना ते खूप गर्दी असते. मंदिरात पाया पडून झाल्याच्या नंतर मी घरी यायला निघताना काय बघितलं माहिती आहे तुम्हाला? इकडे स्वामी समर्थाच्या फोटोवर आहे ना एवढी डस्ट मांडलेली. 2 दिवसापूर्वीच मी हे क्लीन केलेलं, पण मी ते परत धूर बसली. माझं एवढंच बोलणं आहे, जर तुम्ही गाडीवर स्वामी समर्थांचा फोटो लावला, जर तुम्हाला क्लीन वगैरे करायला भेटत नसेल तर नका लावू. इकडची दुकानं पण बंद होती आणि मला पाणी पण नाही भेटलं, नाहीतर मी ते पुसून आली असती. नंतर मी घरी आल्याने इकडे समोसे घेतलेले, कारण मला खूप जोरात भूक लागलेली. आणि ह्या काकांचे समोसे एवढे छान असतात ना, मी एक लगेच खाऊन घेतला आणि एक तुम्हाला दाखवते. छान दिसतोय ना, आणि मी फटाफट खाऊन घेतलेला. मला खूप भूक लागलेली, आणि घरी आल्याच्यानंतर एक चपाती पण होती, मग मी चपातीने पण समोसा खाल्ला. मला समोसे आवडतात म्हणून आहे ना मी यूट्यूबवर बघून रेसिपी पण शिकलेली. पण घरी ना तसे समोसेच होत नाही दुकानासारखे. दुकानातले एकदम टेस्टी असतात. तर तुम्हाला पण माझ्यासारखे समोसे आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.